नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले डेली मार्केट व्लॉग्स मध्ये, जिथे आपण बघतो डेली मार्केटचा डेटा आणि डेली मार्केट बद्दलच्या डिटेल. नमस्कार मित्रांनो, की जसं की आपण बघू शकतो की 2 दिवसापासून इस्रायल, इराण आणि अमेरिकेमध्ये युद्धाच्या पार्श्वभूमीवर सगळं जगच घाबरलेलं आहे आणि मार्केटची कंडिशन खूप वोलटाईल आहे. तर आज आपल्या मार्केटमध्ये ओपनिंग झालं आणि मार्केटच्या ओपनिंग बरोबरच मार्केट चांगल्या पद्धतीने आज ढासळलेलं आहे. तर आपण आज व्हिडिओमध्ये बघू की मार्केटमध्ये काय ट्रेडिंग झाले आणि कशा प्रकारे मार्केट कोसळले ते. चला जाणून घेऊया इंडियन व्होलॅटिलिटी इंडेक्स म्हणजे इंडिया विक्स आणि निफ्टी 50 चे चार्ट्स काय म्हणत आहेत ते. तर आपण आता बघूयात की इंडिया व्होलॅटिलिटी इंडेक्स आणि निफ्टी 50 आणि बाकीचे इंडायसेसनी कसं परफॉर्म केलं ते. तर आपण आज बघू शकता की इंडियन व्होलॅटिलिटी इंडेक्स 17.13 ला क्लोज झालेला आहे, जिथे 25% तो वाढलेला आहे. तर निफ्टी 50 ही 1.24% आज घटलेली आहे. तर आपण आज बघू शकता की मार्केट एक चांगलं करेक्शन दिलेलं आहे. 2%च्या अराउंड सकाळी मार्केट डाऊन होतं, परंतु थोडं मार्केटमधनं डाऊन साईडवरनं एक बाउन्स आलेला आहे आणि त्या बाउन्सनुसार मार्केट एक 1.24%नी 24,865 म्हणजे 24,900च्या खाली थोडं क्लोज झालेलं आहे. तर बघू निफ्टी 50चा चार्ट आता. तर निफ्टी 50च्या चार्ट मध्ये आपण हा आहे व्होलॅटिलिटी इंडेक्सचा चार्ट. व्होलॅटिलिटी आपण एक सॉलिड ग्रीन कॅन्डल बघू शकता, जिथनं लोअर लेवल्स म्हणजे 12.87 वरनं व्होलॅटिलिटी 17.5च्या अराउंड गेली होती. 17.5 पासून नंतर 17च्या अराउंड व्होलॅटिलिटी क्लोज झाली. तर त्याच्यानंतर आपण आता बघूया निफ्टी 50चा चार्ट. तर इथे एक सॉलिड बुलिश कॅन्डल निफ्टीने बनवलेली आहे, परंतु ही कॅन्डल तुम्हाला दर्शवते की गॅप डाऊनने मार्केट क्लोज झालं होतं. निफ्टी 6,050च्या अराउंड 24,750च्या अराउंड ओपन झाली होती, पण एक लोअर लेवल्स वरून निफ्टीने परत एकदा बाउन्स बॅक दिलेला आहे आणि 24,865च्या अराउंड क्लोज झालेले आहे. तर तुम्ही बघू शकता की मार्केट खालच्या लेवलला सस्टेन नाही झालेलं, परंतु मार्केटने एक डाऊन साइड दिलेले आहे आणि मेजर सपोर्ट लेवल म्हणजे 200 डे मुव्हिंग ॲव्हरेज जे 25,250च्या अराउंड आहे आणि 25,000 एक सायकोलॉजिकल सपोर्ट, दोन्ही सपोर्ट मार्केटने ब्रेक करून मार्केट त्याच्या खाली एक 24,850-860च्या अराउंड मार्केट आज क्लोज झालेलं आहे. तर आपण आता बघू ऑप्शन चार्टचा डेटा. चला आता करूयात ऑप्शनचे अनालिसिस निफ्टी 50च्या ऑप्शन चेनच्या माध्यमातून आणि बघूयात ऑप्शन चेनचा डेटा काय म्हणतो ते. जसं की आपण आता बघणार आहोत ऑप्शन चेनचा डेटा. तर ऑप्शन चेनचा डेटा बघत असताना आपण आता बघू की फ्युचर प्राइस कितीला क्लोज झाली. तर 24,892 ला आज फ्युचर क्लोज झालेला आहे. आजपासून एक नवीन एक्सपायरी चालू झालेली आहे 10 मार्चची. तर आपण डेटा बघूया आता. ऍट द मनी फ्युचर कॉन्ट्रॅक्टच्या प्राइस नुसार ऍट द मनी स्ट्राईक प्राइस आहे 24,900, जिथं 18 लाख पुट ओपन इंटरेस्ट आहे आणि 18 लाखच कॉल ओपन इंटरेस्ट आहे. म्हणजे नेट पीसीआर रेशो म्हणजे पुट कॉल रेशो 1 चा बनत आहे. ही न्यूट्रल स्ट्राईक प्राइस आपण मानू शकतो. तर 24,800 मध्ये पुट ओपन इंटरेस्ट आपण बघितला तर 24 लाख हे 13 लाख म्हणजे 0.5 पीसीआर रेशो आहे. तर आपण बघू शकता इथं खाली 24,500 ला 33 लाख पुट ओपन इंटरेस्ट आहे. तर 24,800 आणि 24,500 या खालच्या लेवल्स तुमच्या बनतात पुट डेटानुसार. कॉल डेटानुसार 25,000 ला 39 लाख 40 लाखाच्या आसपास ओपन इंटरेस्ट आहे आणि 45 लाख 25,500 ला आहे. तर हे लेवल्स वरच्या लेवल्स बनू शकतात आपल्या कॉल डेटानुसार. इथं हायएस्ट ओपन इंटरेस्ट आहे. तर आता आपण बघू ओपन इंटरेस्ट चेंजचा डेटा. तर 10 मार्च एक्सपायरी जर सिलेक्ट केली तर तुम्ही आता बघू शकता की 25,000च्या स्ट्राईक प्राइसला कॉल ओपन इंटरेस्ट चेंज झाला आहे 36 लाखांनी, तर पुट ओपन इंटरेस्ट 14 लाखांनी चेंज झाला आहे. 24,900च्या स्ट्राईकला 17 लाखांनी कॉल ओपन इंटरेस्ट चेंज झालेला आहे, तर पुट ओपन इंटरेस्ट चेंज झाला आहे 11 लाखाच्या आसपास. 24,800 ला बघितलं तर पुट ओपन इंटरेस्ट 16 लाखांनी चेंज झालेला आहे आणि 11 लाखांनी कॉल ओपन इंटरेस्ट चेंज झालेला आहे. तर 24,500च्या स्ट्राईकला 19 लाखाच्या आसपास पुट ओपन इंटरेस्ट चेंज झालेला आहे. तर खालच्या स्ट्राईकला 24,500 हा तुमचा एक सपोर्ट असू शकतो. तर वरच्या साईडला 25,300 ला बघा तुम्ही 12 लाख कॉल ओपन इंटरेस्ट आहे, पण 25,000 ही तुमची गो टू स्ट्राईक लेवल आहे वरच्या लेवलची.
25,000ला सगळ्यात जास्त कॉल ओपन इंटरेस्ट चेंज झालेला आहे जवळपास 37 लाखांनी. तर हा असा होता आजचा ऑप्शनचा डेटा. तर ह्याच्यानुसार तुमच्या गो टू स्ट्राईक आहे 25,000, 24,900 आणि 24,500. ह्या 3 गो टू स्ट्राईक आहेत, मेजर स्ट्राईक्स आहेत. ह्या स्ट्राईक तुम्ही लक्षात ठेवा उद्या ऑप्शनचा ट्रेड करत असताना. आता आपण बघूयात उद्यासाठीचे निफ्टी 50चे महत्वाचे स्तर म्हणजे महत्वाचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल्स. तर आता जाणून घेऊयात आपण मार्केटचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल. तर तुम्ही जसं बघू शकता 24,892 ला फ्युचर क्लोज झालेला आहे. तर आपला मेजर सपोर्ट आहे 24,800च्या अराउंड, 24,700च्या अराउंड आणि 24,500च्या अराउंड. 24,800 आणि 24,500 हे तुमचे मेजर सपोर्ट आहेत ऑप्शन डेटानुसार. तर मेजर रेजिस्टन्स आहेत तुमचे 25,000 आणि 25,500. तर 25,500 पासून 24,500 ही आता एक रेंज मार्केटची बनलेली असून आता ह्या लेवल्स मध्येच मार्केट थोडे दिवस खेळेल असं मला वाटत आहे. तरी तुम्ही व्हॉलॅटिलिटी इंडेक्सचा डेटा डेलीच्या डेली अभ्यासून तुमच्या सपोर्ट रेजिस्टन्स लेवल काढू शकता. तर चार्टच्या डेटानुसार आपण बघू शकतो की 25,720 ही एक सपोर्ट लेवल आहे. 25,535 24,690 च्या आसपास एक सपोर्ट आहे, 24,700 च्या आसपास एक सपोर्ट आहे आणि 24,535 च्या आसपास एक सपोर्ट आहे. तर 25,000 ही एक रेजिस्टन्स लेवल आहे. 25,250 ही एक 200 डे मुव्हिंग ऍव्हरेज ही एक रेजिस्टन्स लेवल आहे चार्ट डेटाच्या हिशोबाने. तर आपण आता बघितल्या सपोर्ट आणि रेजिस्टन्स. तर आपण आता बघूयात की ऑप्शन आणि चार्ट डेटानुसार कुठले सपोर्ट आणि रेजिस्टन्स. तर 24,900 ला ऍट द मनी स्ट्राईक आहे. तर 24,800 आणि 24,500 ही तुमची सपोर्ट लेवल आहे आणि 25,000 आणि 25,500 ही तुमची रेजिस्टन्स लेवल आहे. तर हा होता सपोर्ट आणि रेजिस्टन्सचा तुमचा डेटा उद्याच्या ट्रेडिंगसाठी. सो धन्यवाद मित्रांनो आपण हा व्लॉग पाहिल्याबद्दल. तर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट्समध्ये कळवा की तुमचे काय सजेशन्स आहेत ते. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. हॅव अ सेफ ट्रेडिंग, हॅव अ सेफ इन्व्हेस्टिंग.